छाईल येथील पोल्ट्री व्यावसायिक सौ दीपाली पंकज बर्डे यांची पत्रकार परिषद संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की मौजे तालुका साक्री जिल्हा धुळे येथील पोल्ट्री व्यावसायिक दीपाली पंकज बर्डे हे छाईल येथे राहून या ठिकाणी पोल्ट्री व्यवसाय करीत असून पती पंकज बर्डे सासू यांच्यासह सदर पोल्ट्री व्यवसाय करीत असून दिनांक 14/11/2023 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास प्रतापपूर फाट्याजवळ असलेल्या पोल्ट्री फार्म मधील घरात अनिल जाधव यांनी सौ दीपाली पंकज बर्डे यांना दमदाटी करून विनयभंग केले असल्याचा आरोप केला आहे। सदर या संदर्भात 16/11/2023 रोजी पंकज बर्डे यांना गावात राहणारे अनिल जाधव, सुनील जाधव, गणेश जाधव, दीपक जाधव, प्रतीक कुवर, प्रवीण मोरे, निलेश कुवर यांनी पंकज बर्डे यांना दुखापत केली, जातीवाचक शिवी केली असा आरोप या ठिकाणी पत्रकार परिषदेतून सौ दीपाली बर्डे यांनी केली असून या संदर्भात सौ दीपाली बर्डे यांनी सांगितले की माझे पती यांना डोक्यात अनिल याने तलवारीने घाव घातल्याने डोक्यात 8 ते 9 टाके पडले असल्याचे, फ्रॅक्चर झाले असल्याचे त्यांनी सांगितले। तर त्यांचा मित्र चेतन संजय थोरात हे सोडवायला गेले असता आरोपींनी चेतन थोरात व पतीच्या मामे भावाला देखील मारहाण केली। त्याच वेळी सासू रत्नाबाई या ठिकाणी आले, त्यांनी देखील जमलेल्या इतर आसपासच्या लोकांना आरेकऱ्यांपासून वाचवले। तशाच जखमी अवस्थेत सरपंच चेतन थोरात व त्याच्या घरच्यांनी पंकज बर्डे यांना साक्री पोलीस स्टेशन येथे आणले असता सदर साक्री पोलीस स्टेशन येथे आमची फिर्याद दाखल न करता माझ्या पतीला दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले असे यावेळेस सौ दीपाली बर्डे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले। तर संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी गुन्हा नोंदवून घेत नसल्याने आरोपींना पाठीशी घालत असल्याचा देखील त्यांनी या पत्रकार परिषदेतून आरोप केला असून तर याबाबत आरोपींनी गंभीर जखमी करून ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा देखील त्यांनी या पत्रकार परिषदेतून आरोप केला। तर यावेळेस या पत्रकार परिषदेतून दीपाली पंकज बर्डे यांनी सांगितले की माझ्यावर व माझ्या पतीवर झालेल्या गंभीर हल्ल्याचं दखल घेऊन संबंधितांवर कठोरात कठोर गुन्हा दाखल करावा व सदर प्रकरण हे निपक्षपातीने हाताळावं व गुन्ह्याचा तपास करावा अशी मागणी या पत्रकार परिषदेतून केली आहे। सदर या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते शंकर अण्णा करात, जिल्हाध्यक्ष अरविंद निकम आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। पोल्ट्रीचा व्यवसाय करतो। माझी सून घरात होती, माझा मुलगा आम्हाला सोडायला सोडून गेला। माझ्या सुनासंग त्यांनी दगाबंदी केली आणि लोटन जाधव त्याला माझ्या मुलांनी मारहाण केली। त्याच्यामुळे त्यांनी 2 दिवसानंतर बदला घेतला। एवढं असल्यानंतर आमच्या घरी पाहुणे आले होते दिवाळीचे। माझे कोणी भाचे माझ्याकडेच राहतात 1 वर्षापासून। ते भाड्याच्या घरात राहतात शाळेमध्ये। ते लोक म्हणतात की यांनी गुंड मागवले। ते लोक त्यांना 1 वर्षापासून बघताय तरी सुद्धा त्यांना गुंडाचं नाव दिलं। माझी भाची, माझ्या भाचीचा नवरा ते दिवाळी करायला आले होते, त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं। आता त्यांना तिकडे पोल्ट्रीवर 6 जणांना 10-12 लोकांनी मारलं। त्यांना मारून सदी त्यांच्या गाडीवर दगड टाकला। दगड टाकून सुद्धा त्या लोकांनी मारहाण करून त्यांनी निघून आले। स्टँडवर आल्यानंतर परत ते लोकांना न्याय मागायला लागले। लोक 100-200 लोक स्टँडवर होते तरी सुद्धा त्या लोकांनी त्यांना न्याय दिला नाही। ते लोकांकडे न्यायच मागत होते की तवशात ते अनिल आणि सुनील ते दोघं भाऊ आणि 2-3 बिलाचे पोरं होते आदिवासीचे। ते तोंड बांधून गाडीवर आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये हत्यार होते। हत्यार असल्यामुळे आणि आमचे बी लोक थोडे पोरं चिडले होते की माझ्या मुलाच्या आल्याबरोबर माझ्या मुलाच्या डोक्यात त्यांनी तलवार टाकली। त्यानंतर माझ्या भाच्यानी त्या मेवण्याच्या त्याच्याकडे बघून त्याचं असं म्हणणं झालं की हे लोक आमच्या घरात येऊन अत्याचार करता आमच्या बहिणीवर, माझ्या मेवण्यावर पण यांनी तलवार टाकली। तर त्या पवन आयरेला राग आला, त्यांनी पण त्यांचं हत्यार घेऊन त्यांना मारलं। तरी सुद्धा छाईल गावात सगळे लोक जाग्यावर 100-200 लोक होते तरी सुद्धा कोणी मनापासून आधी स्वागत करतो आणि या ठिकाणी एक सूचित करतो की लोकशाहीमध्ये
जो 4 स्तंभ आहेत लोकशाहीचे, त्याच्या नोव्हेंबर रोजी छाईल तालुका साक्री जिल्हा धुळे या गावामध्ये रात्री 9 वाजता पंकज बर्डे आणि त्याचं कुटुंबीय पोल्ट्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करून राहत असतं. त्याने 2 ठिकाणी पोल्ट्री चालवायला घेतलेल्या आहेत, स्वतःच्या नाही आहेत, त्याने चालवायला घेतलेल्या आहेत. तर 2 ठिकाणी पोल्ट्रीचा असल्यामुळे रात्री त्यांना त्या ठिकाणी रक्षणासाठी जावं लागतं. आणि तो एका ठिकाणी एका पोल्ट्रीवर त्याचे आई वडील राखण करतात आणि एका पोल्ट्रीवर तो आणि त्याची पत्नी अशा त्या ठिकाणी राखण करत असतात. तर त्या दिवशी 14 तारखेच्या रात्री पंकज बर्डे हा त्याच्या पत्नीला त्या शेडवर सोडतो प्रतापपूर फाट्याजवळ छाईलमध्ये, आणि तो त्याच्या आई वडिलांना घेऊन दुसऱ्या शेडवर सोडायला गेला. त्या काळामध्ये आरोपीचं नाव काय आहे ताई? सुनील अनिल जाधव नावाचा एक तरुण पोरगा त्या ठिकाणी त्या शेडवर जातो आणि तिथं शेडवर तिथं त्यांचं घर आहे. आणि अच्छा तर गावातल्या घरात तो त्या घरी कोणी नसताना एकटी महिला असताना घरात घुसतो आणि त्या ठिकाणी त्या महिलेशी दीपाली बर्डेशी लगट करतो आणि तिला जबरदस्ती करायचा प्रयत्न करतो. थोड्या वेळात म्हणजे लगेच त्याचा तिचा पती वापस येतो आणि ते प्रकार बघितल्यानंतर तिथं थोडी झटापटी होते आणि ते प्रकरण मिटवलं जातं. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर परत रात्री तोच प्रकार म्हणजे मारामारी त्याचं हे झालं. तो 4-5 पोरं घेऊन दबा घेऊन त्या ठिकाणी बसला आणि शेडवर गेल्याबरोबर यांना मारायला सुरुवात केली. त्याच्यानंतर तिथं त्या ठिकाणी सरपंच जे होते गावाचे त्या ठिकाणी हजर होते, त्यांनी ते प्रकरण त्या ठिकाणी मिटवायचा प्रयत्न केला. दोघं पार्ट्या गावात बसस्टँडला आल्यानंतर त्या ठिकाणी परत मारामारी झाली. अजून 2-4 जण जोडून आले दोघं पार्टीकडून आणि त्या ठिकाणी परत मारामारी झाली. पहिले मळ्यात झाली सांगितलं मी त्यांना. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सर्रास हत्याराचा वापर करून पंकज बर्डे याच्या डोक्यात तलवार टाकली गेली. त्याचे MLC रिपोर्ट आपल्या धुळे सिव्हिलला उपलब्ध आहेत. आणि त्याला तलवार टाकल्यानंतर तिथं मिटवमिटवी झाल्यानंतर सर्वप्रथम पीडित कुटुंब हे साक्री पोलीस स्टेशनला गेले होते. साक्री पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी फिर्याद घेण्याविषयी पोलिसांना सांगितलं, परंतु पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली नाही. आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की तुम्ही आधी याला दवाखान्यात घेऊन जा, याचा उपचार करा, आपण फिर्याद सकाळी दाखल करू शकतो. आणि त्याप्रमाणे पीडित कुटुंब हे साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेले असता त्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना गंभीर दुखापत झाली आहे असं सांगून त्याला धुळे सिव्हिलला घेऊन जावं म्हणून त्याला धुळे सिव्हिलला रेफर करण्यात आलं आणि त्याला धुळे सिव्हिलला आणण्यात आलं. धुळे सिव्हिलला ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्याची पत्नी आणि आई म्हणजेच दीपाली बर्डे आणि रत्नाबाई बर्डे या साक्री पोलीस स्टेशनला गेल्या. तर त्या ठिकाणी त्यांची परत तक्रार घेतली गेली नाही. दिवसभर त्या ठिकाणी चांगल्या 2-3 वेळेस तक्रार मारल्या पण तरी पोलिसांनी तक्रार घेतली नाही. सततचा हा पाठपुरावा काल पावेतो चालू होता. त्यामध्ये त्यांनी मला कॉल केला की वंचितचे जिल्हा अध्यक्ष तुम्हाला न्याय देतील बुवा, या प्रकरणात ते काहीतरी वाचा फोडतील म्हणून त्यांनी कॉल केला. मी साक्री पोलीस स्टेशनचे PI मोतीराम निकम यांच्याशी सुद्धा फोनद्वारे आधी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्ही कधीही त्यांचा गुन्हा दाखल करून घेऊ असं मला त्यांनी खोटं आश्वासन दिलं आणि सांगितलं की त्यांना पाठवून द्या, मी गुन्हा दाखल करून घेतो. मी 3ऱ्या दिवशी परत या लोकांना पाठवलं, परंतु 3ऱ्या दिवशी यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. 4थ्या दिवशी मी स्वतः त्या ठिकाणी हजर झालो. त्या ठिकाणी आमची साहेबांची माझी ही झाली बहस झाली आणि त्या ठिकाणी साहेब म्हटले की साहेब आम्ही कधी गुन्हा दाखल करतो असं करतो आणि आरोपी एवढे नव्हते. या प्रकरणामध्ये आरोपी 7 आरोपी आहेत. तर 7 आरोपींवर गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी होती. परंतु त्या ठिकाणी पोलीस प्रशासन दबाव टाकतंय की आरोपींची नावं तुम्ही कमी करावीत आणि त्या ठिकाणी तो भांडणामध्ये जातीय शिवीगाळ झालेली आहे ती शिवीगाळाचा उल्लेख तुम्ही करू नका असं म्हणून पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पीडित कुटुंबावर दबाव टाकत आहे. आणि त्याच्यानंतर DYSP कडे